कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डोंट वरी मीरा, सगळं ठीक होईल। का टेन्शन घेतेस तू? करू आपण काहीतरी याचं। एक मिनिट। हा अश्विनी बोल। अहो किती वेळ लागणार आहे तुम्हाला अजून? अगं मी निघतच होतो पण तेवढ्या तिकडे एक प्रॉब्लेम झाला। प्रॉब्लेम झालाय? काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे अश्विनी, पण मीरा ठीक नाहीये। तिच्या घरी कोणीतरी दगड फेकला जोरात आणि तो लागलाय तिला। आणि त्या दगडाबरोबर एक चिठ्ठी पण आली, धमकीची। अहो असं कसं झालं? ते मला माहित नाही का काय झालं ते। मी इकडचं सॉर्ट आउट करून निघतो। अहो ऐका ना, तुम्ही ना उगाच इथे येण्याची घाई करू नका। तुम्ही तिथेच तिच्याजवळ थांबा, ती शांत होईपर्यंत। हां? आणि आपण बाहेर जाणार होतो त्याचं काय? ठीक आहे हो, आपण पुन्हा कधीतरी जाऊ ना। आणि तसंही मला मयूच्या मेहंदीसाठी थांबायची इच्छा होतीच ना। अश्विनी तुला राग नाही आला माझा? नाही हो, कसला राग? उलट तुम्ही कुणाची तरी मदत करताय, हे चांगलंच आहे ना। अश्विनी तुझ्यासारखी बायको नशीबवानानच मिळते आणि मी तो नशीबवान आहे। बाय मीरा, डोंट वरी, मी थांबतो इकडे तुझ्याजवळ। थँक्स श्रेयस, थँक्यू सो मच। मी तुमच्या बरोबर इथेच थांबणार आहे। हो बस प्लॅन कॅन्सल झालाय आमचा। बाबा कुठे जाई? बाबा ना त्यांचे काही काम आहे, थोड्याने येतील ते। बघू कुहू, एक मिनिट। अगं खरं काढते आई काय झालंय? काय झालं अश्विनी? काही नाही, ते मीराच्या घरी थांबणार आहेत। आई अगं काय बोलतेस तू? तू आणि बाबा डिनरला जाणार होतात ना, ते कॅन्सल करून बाबा मीराकडे गेले। रात्री थांबणार आहेत। तू यावर काहीच रिॲक्ट होत नाही, शांत आहेस? अगं मग तुला काय अपेक्षित आहे? मी त्यांच्यावर चिडचिड करू? तुला माहित आहे ना, तुझे बाबा काम असल्याशिवाय कुठेही थांबणार नाहीत। मग काय कारण आहे मला सांग आधी। अगं तू का टेन्शन घेतेस? तू नको यात पडू। अश्विनी काय झालंय नक्की सांग बघू। हो आई, तू आधी सांग काय झालंय ते, नाही तू माझं नाही लक्ष लागणार ग या कार्यक्रमात। बरं सांगते मी, पण तुम्ही दोघी आधी शांत व्हा बघू। आई अगं पण त्यांच्याकडे सिक्युरिटी गार्ड आहेत ना, मग बाबांनी थांबायची काय गरज? अगं सिक्युरिटी गार्ड आहेत, पण तरी सुद्धा तिच्या बंगल्यावर दगडफेक झाली ना, तर ती खूप घाबरली आहे ग। आणि आई तशीही तिने आपल्याला केवढी मदत केली आहे। आता जेव्हा तिला गरज आहे तेव्हा आपण तिच्या मदतीला थांबायला हवं ना। मयू हे बघ, तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार थांबव आणि तुझ्या मेहंदीवर लक्ष दे, कारण हे असे दिवस ना सारखे सारखे परत येत नाहीत, कळलं? अगं पण टीचर असा दगड कोणी मारला असेल? का मारला असेल आई? ती काय गुंड आहे का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।